दिवाळीच्या मूर्ती अंगणी आली, भाग्यलक्ष्मीची स्वारी, सुख समाधान आरोग्य आणि धनसंपदा, हातात हात गुंफून आली तुमच्या दारी. मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिताजी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे लक्ष्मीपूजन. तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या खूप गोड गोड मंगलमय हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सर्वांना सुख समाधानाची, आरोग्याची आणि भरभराटीची जाऊ दे. तसंच तुम्हाला सुख समाधान आरोग्य वैभव कीर्ती लाभू दे. तर हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना. तर म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजचं लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी 6 ते 8:30च्या दरम्यान आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे, लक्ष्मीपूजन करायचं आहे. आणि हा योग असाच खूप वर्षांनी आला आहे. तर मंडळी 6:20 अमावस्या संपते आणि प्रदोष काळातच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर चला, आता माझी लक्ष्मीपूजनची तयारी झाली आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि आपल्याला पूजेची मांडणी वगैरे करेपर्यंत टाईम होणार. सो मी आता पूजेची मांडणी करायला घेतली आहे. तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच. आणि आज लक्ष्मीपूजन आहे तर मी अशी छान तयार झाले आणि रांगोळी वगैरे काढली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला, आता आपण पूजेला सुरुवात करूया. पूजेची मांडणी वगैरे करून घेते.
योगी सुंदर उटी शेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय रत्नखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुणुती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर पणिवर वंदना जर सौंदवक्र तुंड श्रीलेना दास रामाचा वटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनाचे मन कामना पूर्ती दुर्गे दुर्गटभारी तुझविद संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय त्रिगुणी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी शमलो परंतु न बोलवे काही सारी वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय जय प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दाशा केशापासून सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरळे तैन झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय जय लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळी म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविड त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्धात्मना वा प्रकृती सभा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री महालक्ष्मी माते की जय सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा घडा पेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी जय रघुवीर समर्थ सर्व मंगल मांगल्ये श्री सर्वांसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ज्या ठिकाणी मंदाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तकल्या ठिकाणी शत्रू तेथे तुझे पाय ओम भूर्भुवस्सः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम गणपते नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः श्री गणपती बाप्पा मोरया शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्ते दिव्या दीपकार काणी कुंडल मोतिया दिव्यास पाहून नमस्कार दिवा लावला तुळशी पाशी उदिर पडला विष्णू पाशी आमचा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली पीडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी आले हीच प्रार्थना ईश्वर चरणी ओम गम गणपते नमः जय श्री महालक्ष्मी माते की जय।
कृपा दृष्टी आमच्यावर असू दे. आरोग्य सुख समाधान शांती. राम राम मंडळी. तर आता रात्रीचे 8 वाजले आहेत. तर इथे आमची श्री महालक्ष्मीची पूजा आरती सर्व काही करून झालेलं आहे. आज लक्ष्मी पूजन दिवशी आपल्या घरातल्या लक्ष्मीला कसे विसरणार, म्हणून आमच्या अहोंनी माझं पण लक्ष्मीसारखं स्वागत केलं. मला लक्ष्मीचा मान दिला. खरंच मी आज खूप धन्य झाले. त्यांचं हे प्रेम आदर बघून मन भरून आलं. असा जीवनाचा जोडीदार भेटणे हे माझं सौभाग्यच आहे. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते, ती आपल्या घराचं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलानेच गृहप्रवेश करते आणि ती आपल्यासोबत आरोग्य सुख समाधान ऐश्वर्य घेऊनच एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात प्रवेश करते. तेव्हा ती तुमच्या घराची गृहलक्ष्मी बनते. मग तुम्ही म्हणाल अशी पूजा करायची की काय? तर नाही. त्यासाठी सकारात्मक विचार पाहिजे आणि तेवढे नाही जमले तरी तिला आदर प्रेम सन्मान जरूर द्या. खरं तर मंडळी, सांगायचा उद्देश म्हणजे प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील स्त्रीचा आणि इतर जगातील प्रत्येक स्त्रीचा आदर सन्मान केला पाहिजे. स्त्रीमध्ये देवीची विविध रूपे आपल्याला दिसून येतात, म्हणून तर स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. मग आपल्या घरातील आई असो, बहीण असो, बायको असो, मुलगी किंवा सून असो, घरातील पुरुषाने तिचा आदर व तिला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. देवीची 9 रूपे आपल्याला आपल्या घरातील स्त्रीमध्ये बघायला मिळतात, हो की नाही? मग आपल्या घराची तीच खरी लक्ष्मी आहे आणि ती आहे तर सर्व काही आहे. गृहलक्ष्मी जर आनंदी असेल तर खरी लक्ष्मी आपल्याला आपोआप प्रसन्न होते. जर घरातील प्रत्येक स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी आरोग्यमय व सुखसमाधानी असेल. आणि हे सर्व पाहून खरी लक्ष्मी स्वतः आपल्या घरी येऊन नांदेल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. घर नेहमी धनधान्याने भरलेले असेल व तिची कृपा दृष्टी संपूर्ण कुटुंबावर राहील. तर मंडळी, बरोबर आहे ना? तर चला पुन्हा एकदा श्री महालक्ष्मी माते की जय. तर मंडळी, आता रात्रीचे 12 वाजले. आता आपल्याला एक दिवा म्हणजे आपण तो बाहेर लावणार आहे, आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला. तर हा दिवा आपण बाहेर लावणार आहोत, यमदीपन म्हणून. तो चला, 12 वाजले तर आता मी दिवा बाहेर लावते. हॅपी दिवाळी. तर मंडळी, तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या खूप खूप हार्दिक मंगलमय गोड शुभेच्छा. हॅपी दिवाळी.